प्रत्येक शहराची आपली एक वेगळी ओळख असते, तसंच महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराज राजे रघुजी भोसले यांनी उभा केलेलं नागपूरचं साम्राज्य आज जे अभिमानानं पुढे नेत आहे, राजे मुधोजी भोसले आज आपल्या सोबत आहेत। हा प्रवास खरं तर खूप खडतर प्रवास आहे। राजा हा शेवटी लोकराजाच असतो, राजा बनतो तर तेव्हा पुरी प्रजा ही तिच्यावर अवलंबून असते। भोसले घराणं आणि शिवाजी महाराजांचा तुमच्यात संबंध काय होता? आमच्या नागपूरच्या घराण्यात शिवाजी महाराजांचा संबंध म्हणजे शिवाजी महाराजांचे पंजोबा हे दोन भाऊ, मोठ्या भावाची फॅमिली आमची। तुमचा काय विचार आहे सर राजनीतीला घेऊन? नाही, मी सोशल वर्कमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, राजनीती टच मला आहे। त्या नागपूर भोसले घराण्याकडून ते बरीच संपत्ती, राजशाही संपत्ती ते जप्त करून आम्ही गेले। पुन्हा त्यांच्यावर अटॅक नाही केला पाहिजे, कारण त्यांना माहिती होतं त्यांची ताकद खूप आहे आणि लढवई आहे। कारण नागपूर आणि ब्रिटिशांचं कधीच जमलं नाही, कारण की जेव्हा मी कलकत्त्याला आक्रमण केलं, ईस्ट इंडियाला लुटलं त्यांनी। तेव्हाचे जे आपले सैन्य होते किंवा राजे महाराजांची हाईट, कद, हाईट काही मायने राहायचं नाही, कारण शिवाजी महाराजाला पाहिलं तर हाईटच शिवाजी महाराज कधीच नव्हते, पण शिवाजी महाराजचं कर्तृत्व मोठं होतं। अफजल खानाचं पोट पडलं त्यांनी 6, 6.5, सव्वा फूट माणसाचं, तर ते एक हिंमत आणि एक जज्बा आपण म्हणू शकतो। नागपूरची ओळख जशी संत्रा नगरीची आहे, तसंच नागपूरचं सावजी, हे नागपूरचं सावजी कधीपासून आहे? हे भोसलेकालीनच आहे। आता त्याला सावजी म्हटलं गेलंय। कोष्टी समाज जो आहे त्यांचं ते बनवण्याची एक पद्धती होती आणि त्या पद्धतीला आपण त्यावेळेस कोष्टी समाजच म्हणून म्हटलं जायचं। छत्तीसगड नाव बी जे आमच्या पूर्वजांनी दिलेलं आहे। रतनपूरला 18 गड होते आणि रायपूरला 18 गड, या सर्व राज्याला आपले अधीन केलं आणि ते छत्तीसगड म्हणून छत्तीसगड नाव बिंबाजी महाराजांनी दिलं। रघुजी महाराजचे 3ऱ्या नंबरचे चिरंजीव। पुढचे जेवढे नाव आहेत जुने ते ऐतिहासिक नाव आहेत 300-400 वर्षापासून। सध्या नागपूरचं डेव्हलपमेंट जे आहे ते फार चांगलं आहे आणि याच्यामुळे महाराष्ट्राचं बी डेव्हलपमेंट एक चांगलं होऊन राहिले सगळीकडं।